ग्रामीण विद्यार्थ्याचं शिक्षण उद्ध्वस्त करणारं हे ऑनलाईन धोरण आहे. कारण लोकशाहीमध्ये लोक देशाचे मालक आहेत, लोक सर्वोच्च आहेत. कॉपी हा या शिक्षण व्यवस्थेला लागलेला कलंक आहे. कॉपीमुळे विद्यार्थ्याचंच नाही तर देशाचं, राज्याचं नुकसान होतं. परंतु कॉपीच्या बाबतीत घेतलेली प्रशासनाची भूमिका ही आडमुठी आहे. कॉपी बंद झाली पाहिजे हे जसं शासनाचं मत आहे, प्रशासनाचं मत आहे, तसं शिक्षकांचं देखील मत आहे. शिक्षक या बाजूचे नाहीत, परंतु कॉपीला जबाबदार धरून केवळ शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याची जी प्रक्रिया सुरू आहे किंवा जे काम सुरू आहे ते अतिशय निषेधार्ह आहे. यामधून चुकीचा संदेश जातोय. म्हणजे कॉपीची कुप्रथा जी सुरू आहे किंवा कॉपी जी बोकाळलेली आहे त्याला केवळ शिक्षकच जबाबदार आहे का? तर नाही. तर याला सर्वच घटक जबाबदार आहेत. शासन जबाबदार आहे, प्रशासन जबाबदार आहे, पालक जबाबदार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो विद्यार्थी जबाबदार आहे. ह्या सर्व घटकांनी एकत्र येऊन कॉपीला आळा घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु ते असं आपल्याकडे म्हणतात ना, दुखणं हाल्याला आणि इंजेक्शन पखालीला. फक्त शिक्षकांना जबाबदार धरणं हे अतिशय चुकीचं आहे. कुठल्याही शाखेमध्ये पदवी शिक्षण घेताना आता एंट्रन्स टेस्ट बंधनकारक आहे. मात्र घेण्यात येणाऱ्या टेस्ट विद्यार्थ्यांच्या NCERT, CBSE अशा अभ्यासक्रमाचा तो एक भाग आहे. तर विद्यार्थी शिक्षण घेतात स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाप्रमाणे. हा विरोधाभास तुम्हाला वाटत नाही का? हा अतिशय विरोधाभास आहे. अतिशय चांगला प्रश्न तू विचारलास. आज 10वी आणि 12वीच्या परीक्षेवर कुठलाही प्रवेश अवलंबून नाही, कुठल्याही नोकऱ्या अवलंबून नाहीत. तर मेडिकल, इंजिनिअरिंग किंवा तत्सम व्यावसायिक अभ्यासक्रमाला जायचं असेल तर प्रवेश परीक्षा द्यावी लागते. आणि ही प्रवेश परीक्षा वेगळी असते. त्याचा आणि या परीक्षेचा संबंध नाही. आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये एक समान स्पर्धा जर व्हायची असेल तर अभ्यासक्रम एक पाहिजे. परंतु इथं वेगळंच आहे. स्टेट बोर्डाचा अभ्यासक्रम वेगळा, CBSEचा अभ्यासक्रम वेगळा, ICSEचा अभ्यासक्रम वेगळा. त्याच्या शाळा आहेत त्यांचाही दर्जा वेगळा. CBSE, ICSEच्या ज्या शाळा आहेत तिथं अगदी भौतिक सुविधा बाकीचे सर्व खूप सुसज्ज असतं. त्या मानानं जिल्हा परिषदेच्या शाळा, खाजगी अनुदानित शाळांमध्ये एकतर स्टेट बोर्डाचा अभ्यासक्रम आणि भौतिक सुविधांची देखील वानवा असते. विद्यार्थी संख्या देखील प्रचंड असते. आणि अशा विषम परिस्थितीमध्ये स्टेट बोर्डाचे विद्यार्थ्यांना थेट CBSE, ICSEच्या मुलांबरोबर स्पर्धा करायला लागणं ही चूक आहे. आणि म्हणूनच ही विषम व्यवस्था ही बदलली पाहिजे. आपलं सरकार मागे असं म्हणत होतं की एक देश एक निवडणूक झाली पाहिजे. अतिशय योग्य भूमिका आहे. परंतु मला असं वाटतं की एक देश, एक शाळा, एक कॉलेज आणि एक अभ्यासक्रम का नको? तसं जर असेल म्हणजे अगदी कामगाराचा मुलगा असेल किंवा अंबानीचा मुलगा असेल, तो जर एकाच शाळेत असतील, एकाच महाविद्यालयामध्ये शिकत असतील, एकाच अभ्यासक्रमासाठी त्यांना प्रवेश असेल तर खऱ्या अर्थानं स्पर्धा निर्माण होईल. आणि सामान्य परिस्थितीचे विद्यार्थी देखील मग त्या टेट परीक्षा असतील, नीट असेल यामध्ये स्पर्धा करू शकतील. परंतु या ठिकाणी पूर्वी चातुर्वर्ण होतं, आता द्विवर्ण आहे. श्रीमंतासाठी वेगळं शिक्षण, गरिबासाठी वेगळं शिक्षण आणि गरिबांचं शिक्षण बंद कसं करायचं या दृष्टीनं या देशातल्या राज्यकर्त्यांची घोडदौड सुरू आहे. सर्वसामान्य माणसाच्या ते लक्षात येत नाही. ही अतिशय चिंतेची बाब आहे. अगदी बरोबर आहे सर. कारण तुम्ही आता जे म्हटलात एक देश एक नेता, त्या पद्धतीनं सर्वांचं शिक्षणसुद्धा एका पातळीवरती आणि समान पाहिजे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आता 11वीचे ॲडमिशन मागच्या वर्षीपासून ऑनलाईन झालेले आहेत आणि याचा परिणाम सध्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यावरती फार मोठ्या प्रमाणात होतो आहे. तर याच्याविषयी तुम्ही काय सांगू शकता?
ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही शहरामध्ये ठीक आहे, परंतु ग्रामीण भागातील प्रवेशासाठी हे मॉडेल फेल आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची प्रचंड हेळसांड ऑनलाईन प्रवेशामुळे झाली. ग्रामीण भागात एखादं कॉलेज असतं, त्या परिसरातले विद्यार्थी त्या महाविद्यालयामध्ये 10वीच्या नंतर प्रवेश घेत असतात, परंतु ऑनलाईन प्रवेश घेताना वेगवेगळे ऑप्शन द्यायचे असतात आणि मग जवळच्या महाविद्यालयात जर प्रवेश मिळाला नाही तर गोरगरिबाचे विद्यार्थी दूरपर्यंत, शहरापर्यंत किंवा मोठ्या शहरापर्यंत जाऊ शकत नाही. मुली तर जाऊच शकत नाही. त्यामुळे गेल्या वर्षीचा अनुभव असा आहे की ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये मुलींना जवळच्या महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यामुळे अनेक मुलीचं शिक्षण हे बंद पडलेलं आहे. म्हणून कुठलाही विचार करताना, कुठलंही धोरण राबवताना ते विचारपूर्वक राबविलं पाहिजे, गांभीर्यानं राबवलं पाहिजे. ग्रामीण विद्यार्थ्याचं शिक्षण उद्ध्वस्त करणारं हे ऑनलाईन धोरण आहे. म्हणून प्रवेश प्रक्रिया ही त्या त्या विभागापुरती राबवली पाहिजे, त्या महाविद्यालयापुरती राबवली पाहिजे. ग्रामीण भागामध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही कुचकामी आहे. मग एवढं सर्व होऊन सुद्धा पालकांनी याच्याविषयी एक अवाक्षर देखील काढलेलं नाही किंवा आमच्या मुलांचं शिक्षण बुडतंय, मुलींचं शिक्षण बुडतंय. कारण ग्रामीण भागामध्ये ऑनलाईन प्रवेश जर झाली तर मुलींसाठी हॉस्टेलची सोय नाही, त्यांना ये जा करण्यासाठी अपडाऊनसाठी वाहतुकीची साधनं नाहीत. म्हणून हे ऑनलाईन शिक्षण तर रद्द झालंच पाहिजे. परंतु या सर्व प्रक्रियेमध्ये पालक कुठंतरी कमी पडतोय आणि पालकांची भूमिका कमी पडते असं तुम्हाला जाणवतं का? पालकांची भूमिका अतिशय कमी पडते. एक काळ असा होता की सरकारनं लोकांच्या विरोधात जराशी भूमिका घेतली तर लोक रस्त्यावर उतरायचे, आंदोलन करायचे. आता महागाई इतकी वाढलेली आहे, बेकारी इतकी वाढलेली आहे, शिक्षणामध्ये इतकी विषमता आहे, सरकारी शाळा बंद पडत आहेत, सार्वजनिक व्यवस्था, शिक्षण व्यवस्था संपुष्टात येण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. मात्र आपला याच्याशी काही संबंध नाही अशा प्रकारे सामान्य माणूस बसलेला आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या बाबतीत ग्रामीण भागातील पालकांनी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अतिशय तीव्र अशी प्रतिक्रिया देणं आवश्यक होतं. याविरोधात आंदोलन करणं आवश्यक होतं. कारण लोकशाहीमध्ये लोक देशाचे मालक आहेत, लोक सर्वोच्च आहेत आणि म्हणून आपल्या राज्यघटनेच्या प्रिअँबलची सुरुवात आम्ही भारताचे लोक अशी केलेली आहे. हे आम्ही भारताचे लोक जागे केव्हा होतील? लोक जागे होत नाहीत, पालकही जागे होत नाहीत आणि म्हणून जनविरोधी धोरणं घेण्याचा सपाटा या देशात सुरू आहे आणि ग्रामीण विद्यार्थी हे त्याचे बळी ठरलेले आहेत. धन्यवाद सर. अत्यंत कमी शब्दामध्ये आपण सध्या चालू असलेल्या आणि जिवंत प्रश्नावरती या ठिकाणी मार्गदर्शन केलं. धन्यवाद. धन्यवाद.